जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसेच जे काही इतर पद भरती संदर्भात वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत असतो. तर बरेच उमेदवार सध्या पेसा पद भरती संदर्भात ज्या कमेंट करून विचारणा करत होते, नेमकी पेसा पद भरती आणि जी काही पेसा केस संदर्भात जी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये मागील 2023 पासून सध्या जी केस आहे तर ती पेंडिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये नवीन जी काही अपडेट असेल तर ती अपडेट नेमकी काय आहे तर ते संपूर्ण बघा. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नेमके पद वगैरे सध्या बघा या ठिकाणी किती रिक्त आहे ते देखील बघणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी लोकमत वृत्तपत्रामध्ये एक न्यूज जी आलेली होती त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं की पेसा क्षेत्रातील या ठिकाणी आदिवासी शिक्षकांची तब्बल 17,033 पदे रिक्त अशा पद्धतीने ही न्यूज देखील सध्या बघा या ठिकाणी आलेली होती. आता नेमकी 17,033 पदे जी रिक्त आहे ती कशा पद्धतीने या ठिकाणी आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते देखील आपण बघूया. तर याच्यामध्ये बघा, आता ही न्यूज जी आहे तर ती अमरावती जिल्ह्यासंदर्भात या ठिकाणी जे काही एडिशन आहे त्याच्यामध्ये आलेली न्यूज आहे. आता इथं म्हटलेलं आहे की राज्यातील एकूण 13 आदिवासी बहुल जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील पेसा अनुसूचित जमातीची तब्बल 17,033 पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आता ही जी माहिती आहे ही नेमकी कुठे मिळाली होती तर बघा, इथं सांगितले की शिक्षण आयुक्त पुणे यांनी 24 जुलै 2023 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्रातून ही बाब या ठिकाणी उघड झालेली आहे. म्हणजे जो 24 जुलै 2023ला सध्या शालेय शिक्षण या ठिकाणी जे काही क्रीडा विभाग आहे प्रधान सचिव, तर त्यांना शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत जी सध्या माहिती असेल, पत्र असेल, तर त्या पत्रातून ही आकडेवारी या ठिकाणी बघा बाहेर आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला तर जिल्हा परिषद अंतर्गत 2022-23च्या संच मान्यतेनुसार पेसा क्षेत्रात रिक्त पदांची संख्या 11,400 इतकी असून पेसा क्षेत्रातील एसटी प्रवर्गाची रिक्त पदांची संख्या 17,033 इतकी आहे. सदर 2023 मध्ये झालेल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एकूण पेसा क्षेत्रातील उमेदवारांची संख्या किती होती तर 7,166 एवढी होती. यापैकी पहिली ते 5वी, 6वी ते 8वी आणि पुढे जे काही 9वी ते 10वी अशा पद्धतीने सीईटी अर्हता धारण करणारे जे उमेदवार होते तर ते या ठिकाणी बघा 4,904 इतके उमेदवार त्या ठिकाणी होते. यात पेसातील बिगर आदिवासींचा समावेश असून शिक्षण आयुक्तांच्या जे काही यादीत आदिवासींचा आकडा किती आहे तर 1,544 इतका आहे. हे उमेदवार गेल्या एका वर्षापासून अद्यापही मानधनावर जे काही कार्यरत असलेले उमेदवार आहेत तर त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या 6 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानंतर त्यांना कायम नियुक्ती देण्यात या ठिकाणी आलेली नाही अशा पद्धतीने जी न्यूज आहे तर ती न्यूज या ठिकाणी आलेली होती. आता आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीच्या अनुषंगाने महत्त्वाचा जो काही पेसा संदर्भात जी काही कोर्ट केस आहे तर त्या कोर्ट केसनुसार जो सध्या एक अंतरिम आदेश देखील सध्या बघा आलेला होता. त्याच्यामध्ये 50% ह्या ठिकाणी जे काही आरक्षणाच्या हिशोबाने जी शिक्षक भरतीची पदं आहे तर त्या पदांवरती पुढे कार्यवाही सध्या बघा या ठिकाणी होणार होती. आता त्या संदर्भात पुढे जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया अंतर्गत प्रक्रिया या ठिकाणी मंत्रालय स्तरावर त्या अनुषंगाने सध्या जी काही फाईल असेल तर त्या सध्या सुरू आहे. आता ह्याच्यामध्ये पुढे जी अपडेट आहे ती अपडेट म्हणजे इथे जी काही आकडेवारी देण्यात आली 2023ची जी सध्या बघा माहिती पाठवण्यात आलेली होती तर त्या माहितीमध्ये टोटल ह्या ठिकाणी पेसा क्षेत्रातील शासनाची 2023ची आकडेवारी इथं देण्यात आली आहे. आता आपल्याला माहिती आहे की 2022 मध्ये जी काही शिक्षक भरती झालेली होती त्याच्यामध्ये सध्या जी काही कोर्ट केस आल्यामुळे ती स्टे त्या ठिकाणी देण्यात आला होता. आता ही सध्या ऑफलाईन होती. त्याच्यामध्ये पेसा क्षेत्रातील बऱ्याचशा जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या आलेल्या होत्या. आता ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे 2023ची आकडेवारी नुसार सर्व प्रवर्ग म्हणजे या ठिकाणी जे काही मंजूर पद आहे तर ते 91,296 यापैकी कार्यरत पदं किती 84,831 आणि एकूण रिक्त पदे 6,465. आता ह्याच्यामध्ये एकूण मंजूर पदापैकी अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र मंजूर जी काही पदं आहे तर ती होती 26,968. आता ह्याच्यामध्ये पेसा क्षेत्र अनुसूचित पेसा संवर्ग किंवा प्रवर्ग कार्यरत जी पदं आहे तर ती किती आहे 12,896 आणि ह्याच्यामध्ये पेसा क्षेत्र अनुसूचित प्रवर्ग फक्त रिक्त पदे किती आहे 14,072 आणि ह्याच्यामध्ये परत अनुसूचित जमाती भरतीसाठी जी काही पदं आहे तर ती 4,750. तर आपल्यासाठी हे जी काही लास्ट मधली 4,750 जी पदं आहे जी की अनुसूचित जमाती भरतीसाठी रिक्त असलेली पदं तर ही पदं सध्या बघा महत्त्वाची असणार आहे. तर ह्या पदानुसार जी काही आताची 2025ची पदभरती आहे तर ह्या पदभरतीमध्ये नेमकं
पेसाची पदं भरली जाणार का किंवा नाही, तर ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह सध्या बघा या ठिकाणी आहे. तर ह्याच्यावरती अजूनही कोणत्याही प्रकारची पुढील सध्या अपडेट आलेली नाही. तसंच बघा ह्याच्यात जर आपण विचार केला तर पेसा क्षेत्रातील जे काही जिल्हे आहेत तर त्याच्यामध्ये 36 जिल्ह्यांपैकी 13 जिल्हे जे आहेत तर ते आदिवासी बहुल जिल्हे सध्या बघा येतात. त्याच्यामध्ये ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, अहमदनगर हे जे काही जिल्हे आहेत तर ह्या जिल्ह्यांच्या सध्या बघा पेसा क्षेत्र जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये समावेश या ठिकाणी होत असतो. आता ह्याच्यामध्ये जे काही सध्या राष्ट्रीय संस्थापक आहे अध्यक्ष ट्रायबल फोरमचे तर त्यांनी देखील जे स्टेटमेंट आहे तर ते स्टेटमेंट ह्या ठिकाणी 6 ऑक्टोबर 2025 रोजी निर्णय झालेला आहे. तर त्याच्या बेसवर ह्या ठिकाणी बघा देण्यात आलेलं होतं. आता हे संपूर्ण माहिती इथं जर आपण विचार केला तर ह्या माहितीनुसार जी सध्या मागच्या महिन्यामध्ये म्हणजे मागच्या 1-2 महिन्यामध्ये म्हणजे 28 ऑक्टोबरला जी बैठक आहे तर ती बैठक सध्या बघा या ठिकाणी झालेली होती. परंतु ह्या बैठकीमध्ये जो काही निर्णय आहे तर तो निर्णय सध्या बघा मागची जी काही सध्या अंतरिम ऑर्डर आलेली आहे तर त्या ऑर्डरवरती जी चर्चा आहे तर ती चर्चा सध्या या ठिकाणी झालेली होती आणि त्याच्यानुसार पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही बी ह्या ठिकाणी पुढे प्रक्रिया सध्या होत आहे. आता त्याच्यावरती नेमकी पुढे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. त्याचा सध्या तरी जो काही पेसा क्षेत्रातील उमेदवार आहे तर ते उमेदवारांना आपल्याला माहिती आहे की मागचे 1 ते 2 जिल्ह्यामध्ये देखील इतर जे काही उमेदवार आहे म्हणजे जे मानधन तत्वावरती आदेश त्या ठिकाणी मिळालेला आहे त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत देखील काही उमेदवार म्हणजे या ठिकाणी एकूण 20 ते 22 उमेदवारांना सध्या जो काही मानधन तत्वावरती आदेश आहे तर तो आदेश देखील सध्या शिक्षकांना मिळालेला आहे. आता याच्यामध्ये कंत्राटी स्वरूपात जो काही आदेश आहे तर तो आदेश सध्या बघा त्या ठिकाणी असणार आहे. परंतु त्यांना जे मानधन आहे तर ते मानधन सध्या त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे जो आपल्याला माहिती आहे की पेसा क्षेत्रामध्ये 2 प्रकारचे जे काही शिक्षक आहेत तर ते सध्या बघा कार्यरत आहे 2022च्या शिक्षक भरतीनुसार. त्याच्यामध्ये एक म्हणजे जो जी-आर आहे त्या जी-आरनुसार मानधन तत्वावरती सध्या कार्यरत असलेले शिक्षक आणि दुसरे जे शिक्षक आहेत ते कंत्राटी पद्धतीने मानधन घेणारे शिक्षक. म्हणजे या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधन घेणारे जे शिक्षक आहे तर त्यांना आपल्याला माहिती आहे की 20,000 प्रमाणे मानधन सध्या बघा त्यांना मिळत असतं. तर हे कंत्राटी स्वरूपात तात्पुरत्या असणारे जे शिक्षक आहे तर हे नाशिक जिल्ह्यामध्ये देखील सध्या बघा आताच्या घडीला ह्या ठिकाणी जो काही नियुक्ती आदेश आहे तर तो सध्या मिळालेला आहे. आता तो जो आदेश आहे तो म्हणजे शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचं होऊ नये शाळेमध्ये पेशा क्षेत्रातील तर त्या दृष्टीने सध्या घेतलेला तो निर्णय आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना नियुक्ती मिळालेली आहे. तर अशी नियुक्ती प्रत्येक जे काही जिल्हा परिषद आहेत 13 जिल्हे जे येतात तर त्याच्यामध्ये आवश्यकतानुसार जे उमेदवार आहेत तर त्यांना मे बी त्या ठिकाणी बोलवू शकतात. तर सध्या जी काही पेसा संदर्भात ही एक महत्त्वाची अपडेट होती. तसेच बघा जो पेसा क्षेत्रातील जी सध्या आरक्षणाच्या अनुषंगाने माननीय सुप्रीम कोर्टामध्ये कोर्ट केस आहे तर त्या कोर्ट केसमध्ये देखील जी काही अपडेट आहे तर ती अपडेट म्हणजे नेमकी हेअरिंग संदर्भात कोणत्याही प्रकारची बघा अपडेट येत नाही तर ती देखील आपण या ठिकाणी बघूया जेणेकरून तुमचं या ठिकाणी जी काही कोर्ट केस आहे तर ती कोर्ट केस तुम्हालाही बघा रजिस्ट्रेशन करून आपण जे काही लॉग इन केलं आहे तर ते लॉग इन तुम्हाला इथं दिसत आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसते हे इथं बघा जे काही 6/10/2025ला सध्या बघा लास्ट जी काही हेअरिंग आहे तर ती हेअरिंग सध्या इथं झालेली होती. परंतु जो काही टेटस स्टेज आहे तर तो टेटस स्टेज असेल तर तो सध्या बघा इथं पेंडिंग दाखवत आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची पुढची जी काही डेट आहे तर ती डेट सध्या बघा आपल्याला इथं दिसत नाही. तर ह्याच्यावरती जशी पुढे अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. परंतु सध्या तरी ह्या ठिकाणी पेंडिंग सध्या बघा जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या इथं दाखवत आहे. आता ह्याच्यामध्ये पुढे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. परंतु ही एक महत्त्वाची जे काही पेसा क्षेत्रातील रिक्त असलेली पदं आहे तर ही देखील सध्या बघा आत्ताची जे काही शिक्षक भरती 2025 मध्ये आहे तर त्याच्यामध्ये काही सध्या बघा या ठिकाणी 50% का ना या ठिकाणी जे काही पदं असेल तर ती यायला पाहिजे जेणेकरून शिक्षक भरतीमध्ये देखील जी काही उमेदवार आहे आताच्या घडीला पेसा क्षेत्रातील पदांसाठी वाट पाहणारे तर त्यांना इथं फायदा होऊ शकतो. तर नेमकी पदं सध्या शिक्षक भरती 2025 मध्ये भरली जाणार आहे किंवा नाही त्या संदर्भात लवकरच तुमच्यापर्यंत अपडेट देण्यात येईल. तर त्या अनुषंगाने बघा पुढील अपडेट आपण लवकरच देऊ. तर सध्या ही एक महत्त्वाची पेसा संदर्भात जी काही अपडेट आहे तर ती अपडेट होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. काही कमेंट असतील कमेंट करू शकता. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देण्यात येईल.
तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.